नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, we already studied that air, water and land are natural resources. Okay, air, water and land काय आहेत? Natural resources. याचा आपण अभ्यास केला मागच्या तासाला. Today we will study about air. Okay, air, वॉटर अँड लँड या तिघांपैकी आज आपण कशाचा अभ्यास करणार आहोत? एअरचा अभ्यास करणार आहोत. ठीक आहे. एअर हवा कसे वायूंचे मिश्रण आहे. हवा कशी आहे? वायूंचे एक मिश्रण आहे. एअर इज अ मिक्सचर ऑफ गॅसेस. इट ऑल्सो कंटेन्स वॉटर व्हेपर अँड डस्ट पार्टिकल्स. म्हणजे हवा मुख्यत्वे वायूंचे मिश्रण आहे आणि हवेमध्ये अजून कशाचा समावेश होतो? पाण्याची वाफ म्हणजे बाष्प आणि धूलिकण यांचा पण समावेश होतो. ठीक आहे. तर सांगा बघू, हवेत कोणकोणत्या वायूंचा समावेश होतो? विच गॅसेस आर प्रेझेंट इन द एअर अराउंड अर्थ? टेल मी. सांगा बरं. आपल्याला श्वसनासाठी कोणता वायू लागतो? ऑक्सिजन. बरोबर ना? म्हणजे हवेमध्ये ऑक्सिजन आहे, नाहीतर आपण जिवंतच राहू शकलो नसतो. बरोबर ना? तसंच वनस्पतींना अन्न तयार करण्यासाठी कुठला वायू लागतो? कार्बन डायऑक्साईड. बरोबर ना? ठीक आहे. तसंच सजीवांना आवश्यक प्रथिने मिळण्यास मदत करणारा कुठला वायू असतो? नायट्रोजन. ठीक आहे. म्हणजे असे वायू हवेत, अशा वायूंचा हवेमध्ये समावेश असतो. तर आपण बघूया हवेमध्ये विच थिंग्स आर प्रेझेंट इन द एअर. एअरमध्ये कुठल्या गोष्टी आहेत बघा. द एअर इन द ॲटमॉस्फिअर अराउंड अर्थ कंटेन्स नायट्रोजन, ऑक्सिजन, carbon dioxide, 6 inert gases. Inert gases means in मराठी निष्क्रिय वायू, जे केमिकल रिएक्शन मध्ये भाग घेत नाहीत. नायट्रोजन डायऑक्साइड, सल्फर डायऑक्साइड, वॉटर व्हेपर अँड डस्ट पार्टिकल्स. ओके. कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत बघा एअरमध्ये? नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साइड, 6 इनर्ट गॅसेस, नायट्रोजन डायऑक्साइड, सल्फर डायऑक्साइड हे वायूंचं मिश्रण. प्लस त्याच्यामध्ये काय असतं? वॉटर व्हेपर म्हणजे पाण्याची वाफ, बाष्प आणि धूलिकण, डस्ट पार्टिकल्स. ओके. सो दिस इज टोटल पार्ट ऑफ एअर, आउट ऑफ विच how much nitrogen is? पूर्ण हवेचा भाग आहे, त्याच्यामध्ये आपण वायूंचं प्रमाण बघतोय किती आहे ते. ठीक आहे. प्रपोर्शन्स ऑफ द व्हेरियस गॅसेस इन द एअर. मग नायट्रोजन किती प्रमाणात आहे बघा? इट इज 78%. नायट्रोजन 78%. Out of 100, 78% means out of 100, nitrogen is 78. Oxygen 21%. Argon gas 0.9%. Carbon dioxide 0.03%. And other constituents of air 0.07%. Okay. Largest part is of nitrogen in the air. Okay. See proportions of the various gases in the air. Nitrogen 78%, oxygen 21%, carbon dioxide 0.03%, argon 0.9%, other constituents 0.07%. Okay. Now see on the screen and tell me what are the 5 layers of the atmosphere. 5 layers. वातावरणाचे 5 स्तर कोणते आहेत? सांगा बरं.
5 layers of the atmosphere. This is your earth. Okay. See, first layer it is called troposphere. What is the name of first layer? Troposphere. Okay. In Marathi it is called tapambar. Troposphere. It is the nearest layer of the surface of the earth. Troposphere. सगळ्यात जवळचा थर आहे अर्थच्या, आपल्या पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या सर्वात जवळचा थर कुठला आहे? ट्रोपोस्फिअरचा, तपांबराचा. ओके. Troposphere contains 80% of the total mass of gases. 80% of the total mass of gases. म्हणजे हवेतील जे एकूण वायू आहेत, वायूंचं जे प्रमाण आहे त्यापैकी 80% वायू कुठल्या थरामध्ये असतात? कुठल्या लेयर मध्ये? ट्रोपोस्फियर मध्ये. ओके, समजलं? नाउ सेकंड लेयर. Second one is stratosphere. In Marathi it is called Stitambar. Stratosphere. It contains 19% of the total mass of gases. म्हणजे स्थितांबरामध्ये म्हणजे सेकंड लेयर मध्ये हवेतील एकूण वायूंच्या 19% वायू असतात. ठीक आहे. पहिल्या लेयर मध्ये 80% असतात आणि दुसऱ्या लेयर मध्ये म्हणजे त्याच्यावरच्या लेयर मध्ये थरामध्ये 19% वायू असतात. ठीक आहे. नाउ थर्ड वन इज मेसोस्फियर. ओके. इन मराठी इट इज कॉल्ड दलांबर. मेसोस्फियर. देन फोर्थ वन इज, चौथी लेयर कुठली आहे? आयनोस्फियर. इन मराठी इट इज कॉल्ड आयनांबर. आयनोस्फियर. ओके. Then fifth one is exosphere. Okay, in Marathi it is called बाह्यांबर. Exosphere. And beyond that म्हणजे त्याच्याही पलीकडे आहेच. आपण पृथ्वीच्या पृष्ठभागापासून वर 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 जात आहोत. ओके. फर्स्ट लेयर ट्रोपोस्फियर, सेकंड स्ट्रॅटोस्फियर, थर्ड मेसोस्फियर, फोर्थ आयनोस्फियर, फिफ्थ एक्झोस्फियर अँड बियॉन्ड. त्याच्या पण. ओके. नाउ सी, इन दॅट पार्ट एक्झोस्फियर अँड बियॉन्ड म्हणजे बाह्यांबर आणि त्याच्या पलीकडे जे असेल ते वर वर किती असेल ते माहितीये, संपत आहे, भरपूर स्पेस आहे. इन दॅट पार्ट गॅसेस आर नॉट फाउंड. इथे गॅसेस म्हणजे वायू आपल्याला मिळत नाही. इथे वायूचं अस्तित्व नसतं या इथल्या थरापासून वर म्हणजे एक्झोस्फियर आणि त्याच्या पलीकडे गॅसेसचं अस्तित्व नसतं. म्हणजे गॅसेस आर नॉट फाउंड. ओके. नाउ सी, proportion of the mass of gases. Proportion of the mass of gases goes on decreasing from the earth surface to the exosphere. म्हणजे काय? हवेतील वायूंचे प्रमाण भूपृष्ठाजवळ जास्त असते बघा. पृथ्वीच्या पृष्ठभागाजवळ जास्त आहे पहिल्या थरामध्ये. जसजसे पृष्ठभागापासून वर जाव तसतसे काय होतं? ते प्रमाण कमी होत जातं. बघा इथे 80%, त्याच्यानंतर कमी झालं 19%. पुढे पुढे काय होत जातं? ते कमी होत जातं. म्हणजे प्रपोर्शन ऑफ द मास ऑफ गॅसेस गोज ऑन डिक्रीजिंग फ्रॉम द अर्थ सरफेस टू द एक्झोस्फियर. ओके, क्लियर? सी, proportion of the mass of gases goes on decreasing from the earth's surface to the exosphere. Now see, in notes we have to write some things. See, the amount of the gases in the air is the greatest near the earth's surface.
अँड गोज ऑन डिक्रीजिंग फ्रॉम द सरफेस टू द एक्झोस्फियर. ओके, म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागाजवळ काय असते, वायूंचं प्रमाण जास्त असतं आणि जसं वर जात जावं आपण तसं ते प्रमाण कमी होत जातं आणि शेवटी एक्झोस्फियर आणि त्याच्या पलीकडे वायूंचं अस्तित्व नसतं. ओके, नाउ सी नेक्स्ट पॉइंट, युजेस ऑफ गॅसेस इन एअर. तर काही वायूंचे उपयोग आपण बघूया का, आपल्या दररोजच्या जीवनात काय उपयोग होतात त्यांचे. ऍक्च्युली हे वायू नसले असते तर आपणही नसलो असतो. ठीक आहे, पहिला फर्स्ट वन, नायट्रोजन. फर्स्ट यूज इज इट हेल्प्स लिव्हिंग थिंग्स टू बिल्ड द नेसेसरी प्रोटीन्स. म्हणजे सजीवांना जे आवश्यक प्रथिने असतात ती मिळवण्यास काय करतो हा वायू, मदत करतो. इट हेल्प्स लिव्हिंग थिंग्स, सजीवांना मदत करतो. कशासाठी, टू बिल्ड द नेसेसरी प्रोटीन्स, प्रोटीन मिळवण्यासाठी. ओके, सेकंड वन, इट इज युजफुल इन द प्रोडक्शन ऑफ अमोनिया. जे अमोनिया निर्मितीमध्ये पण याचा उपयोग होतो. अँड ऑल्सो इन एअरटाईट पॅकेजिंग ऑफ फूडस्टफ्स. जे फूडस्टफ्स म्हणजेच खाद्यपदार्थ हवाबंद ठेवण्यासाठी या वायूचा उपयोग होतो. ठीक आहे, एअरटाईट म्हणजे हवाबंद, म्हणजे खाद्यपदार्थ हवाबंद ठेवण्यासाठी कुठल्या वायूचा उपयोग होतो, नायट्रोजनचा. ओके ओके, सेकंड गॅस इज ऑक्सिजन. आपल्याला माहिती आहे ऑक्सिजन शिवाय आपण जगूच शकत नाही. दॅट मीन्स इट इज नेसेसरी फॉर रेस्पिरेशन इन लिव्हिंग थिंग्स. सजीवांना श्वसनासाठी हा वायू उपयोगी आहे. अँड फॉर कंबन्शन म्हणजे ज्वलनासाठी उपयोगी आहे ऑक्सिजन. ओके, नाउ सी थर्ड गॅस इज कार्बन डायऑक्साइड. त्याचा पहिला उपयोग बघा, प्लांट्स यूज इट फॉर प्रोड्युसिंग देअर फूड. आपल्याला माहिती आहे वनस्पती अन्न तयार करण्यासाठी कुठला वायू वापरतात, कार्बन डायऑक्साइड. ठीक आहे, सेकंड यूज, इट इज यूज्ड इन फायर एक्सटिंग्विशर्स. फायर्स मीन्स आग. ओके, एक्सटिंग्विशर्स आग विझवण्याचं साधन, त्याला आपण काय म्हणतो, अग्निशामक. ओके, अग्निशामक नळकांड्यामध्ये ह्याचा कार्बन डायऑक्साइडचा उपयोग होतो. ठीक आहे, इट इज युज्ड इन फायर एक्सटिंग्विशर्स. ओके, फोर्थ वन, आर्गॉन. इट इज युज्ड इन इलेक्ट्रिक बल्ब्स. ओके, विजेच्या बल्बमध्ये वापर करतात कुठल्या वायूचा, आर्गॉन वायूचा. ठीक आहे, ओके. फिफ्थ वन, हेलियम. इट इज युज्ड फॉर ऑब्टेनिंग लो टेम्परेचर. कमी तापमान मिळवण्यासाठी हेलियम या वायूचा उपयोग होतो. सेकंड यूज, इट इज युज्ड फॉर जनरेटिंग लिफ्ट इन एअरशिप्स. जे विना पंख्याच्या म्हणजे पंखे नसलेल्या इंजिनावर चालणाऱ्या विमानांमध्ये याचा वापर केला जातो. ठीक आहे, इंजिनावर चालणाऱ्या विना पंख्याच्या इंजिनावर चालणाऱ्या विमानांमध्ये कुठल्या वायूचा वापर केला जातो, हेलियम वायूचा वापर केला जातो. ओके ओके, सिक्स्थ वन, निऑन. इट इज युज्ड इन डेकोरेटिव्ह लाईट्स अँड फॉर स्ट्रीट लाइटिंग. कुठे वापरतात हे, डेकोरेशनसाठी जे लाईट्स आहेत त्याच्यासाठी वापरतात. प्लस कशासाठी वापरतात, फॉर स्ट्रीट लाइटिंग म्हणजे जाहिरातींसाठी, डेकोरेशनसाठी जे दिवे वापरतात, रस्त्यावरचे जे दिवे आहेत त्याच्यामध्ये या वायूचा वापर केला जातो. ओके, नेक्स्ट गॅस इज क्रिप्टॉन. इट इज युज्ड इन फ्लोरोसंट ट्यूब्स. फ्लोरोसंट मीन्स very bright appearance, very bright light. Okay, fluorescent tubes. सरस आपण हे फ्लोरोसेंट ट्यूब्स आपल्या घरामध्ये वापरतो.
Okay. Next is xenon. It is used in flash photography. फ्लॅश फोटोग्राफी मध्ये हा झेनॉन हा वायू वापरला जातो. इम्पॉर्टंट थिंग्स ऑलवेज रिमेंबर, हे नेहमी लक्षात ठेवायचे आपल्याला. अशा महत्वाच्या गोष्टी आहेत ज्या नेहमी लक्षात ठेवायच्या आहेत. बघा कुठल्या कुठल्या आहेत त्या. फर्स्ट वन इज द लिव्हिंग वर्ल्ड ऑन द अर्थ इज सस्टेन्ड ड्यू टू the balance between various gases and other constituents of air. म्हणजे काय? The living world on the earth म्हणजे पृथ्वीवरील जीवसृष्टी is sustained due to म्हणजे टिकून आहे. कशामुळे? due to कशामुळे? The balance between various gases and other constituents of air म्हणजे हवेतील विविध वायू आणि इतर घटक यांच्या समतोलामुळे, म्हणजे समतोल आहे यांच्यामध्ये, गॅसेस आणि इतर घटकांमध्ये समतोल आहे. यांच्यातल्या समतोलामुळे काय आहे? पृथ्वीवरील जीवसृष्टी टिकून आहे. ओके. द लिव्हिंग वर्ल्ड ऑन द अर्थ इज सस्टेन्ड ड्यू टू कशामुळे? द बॅलन्स बिटवीन व्हेरियस गॅसेस अँड अदर कन्स्टिट्युएंट्स ऑफ एअर. ओके ओके. सेकंड वन इज, सेकंड इम्पॉर्टंट थिंग, द ॲटमॉस्फिअर इज व्हेरी इम्पॉर्टंट फिल्टर. जे वातावरण आहे आपल्या सभोवतालचं ते काय आहे? व्हेरी इम्पॉर्टंट फिल्टर आहे. ओके. गाणी आहे ती, म्हणजे काही आवश्यक गोष्टी आपल्यापर्यंत येतात गाळून, जे अनावश्यक आहेत ते येत नाहीत. म्हणजे खूप महत्वाचं आहे. द ॲटमॉस्फिअर इज व्हेरी इम्पॉर्टंट फिल्टर. बघा निसर्ग. सी थर्ड वन, द ॲटमॉस्फिअर ऑलोज द लाईट अँड हीट ऑफ द सन टू रीच द अर्थ विच इज नेसेसरी फॉर लाईफ. म्हणजे जीवनासाठी आवश्यक असणारा सूर्यप्रकाश, लाईट अँड हीट म्हणजे उष्णता पृथ्वीपर्यंत पोहोचवण्यासाठी ॲटमॉस्फिअर परवानगी देतं. ठीक आहे. आवश्यक असणाऱ्याच गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचतात का? तर ॲटमॉस्फिअर काय आहे? फिल्टर आहे. ओके. फोर्थ वन, द ॲटमॉस्फिअर प्रिव्हेंट्स द हार्मफुल एलिमेंट्स फ्रॉम रिचिंग द अर्थ. म्हणजे जे घटक घातक आहेत त्या घातक घटकांना थांबवण्यासाठी, सूर्याकडून येणाऱ्या घातक घटकांना थांबवण्यासाठी आपल्याला कशाचा उपयोग होतो? वातावरणाचा. ठीक आहे. ॲटमॉस्फिअर प्रिव्हेंट्स द हार्मफुल एलिमेंट्स फ्रॉम रिचिंग द अर्थ. ओके. फिफ्थ वन इज, फिफ्थ इम्पॉर्टंट थिंग इज, it is in the atmosphere that fog means धुके, clouds, ढग, snow, हिम and rain, पाऊस are produced. म्हणजेच काय? धुके, ढग, हिम व पाऊस यांची निर्मिती कशामुळे होते? वातावरणामुळे, ॲटमॉस्फिअरमुळे होते. ओके. ते पण आवश्यक आहेत. फॉग, क्लाउड, स्नो अँड रेन. धुके, ढग, हिम आणि पाऊस यांची निर्मिती ॲटमॉस्फिअरमुळे होते. इट इज इन द ॲटमॉस्फिअर दॅट फॉग, क्लाउड्स, स्नो अँड रेन आर प्रोड्युस्ड. ओके. क्लिअर?